प्रदेशमध्ये मैतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल। या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत। त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेलेत। पंतप्रधान मोदी प्रथमच सुराचंदपूरला पोहोचतील, जिथे ते विस्थापित जणांची भेट घेणार आहेत। दरम्यान मणिपूर फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवटीखाली आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींचा आजचा मणिपूर दौरा कसा असेल आपण बघूयात। मोदी मणिपूरसह आसाम आणि मिझोरामच्या दौऱ्यावर आहेत। 3 राज्यांमध्ये 36,000 कोटींची विकास कामं सुरू करणार आहेत। मणिपूरसाठी 7,300 कोटींचं पॅकेज देणार। 2 वर्षांहून अधिक काळापासून मोदींच्या दौऱ्याची प्रतीक्षा होती। मे 2023 पासूनच्या हिंसाचारात 260 जणांचा मृत्यू झालाय। मैतेई कुकी संघर्षामुळे 60,000 लोक विस्थापित झालेत। मैतेईंना एसटीचा दर्जा देण्याविरुद्ध कुकींचं हिंसक आंदोलन सध्या सुरू आहे। मैतेईंच्या 6 संघटनांचं आज मणिपूर बंदचं आवाहन। खराब हवामानाचा मोदींच्या दौऱ्याला फटका बसू शकतो। पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ, आसाम रायफल्सचे 10,000 जवान या दौऱ्यादरम्यान तैनात असतील। मैतेई कुकी संघर्षामुळे विस्थापित झालेल्यांशी मोदी संवाद साधणार आहेत। 13 फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे।